हरे कृष्ण. सर्वांना नरसिंह चतुर्दशीच्या विशेष शुभेच्छा. कृष्ण भावना भावित, नरसिंह भावना भावित शुभेच्छा. तर आज विशेष दिन आहे. आजचा दिवसा इंग्लिश कॅलेंडरनुसार मदर्स डे पण आहे, परंतु आपली सर्वांची परम मदर्स, परम पिता तो डे पण आहे. आज नरसिंह चतुर्दशी आहे, श्री नरसिंह भगवंतांचा प्राकट्य दिवस. तर त्यानिमित्ताने त्यांची मी एक अशी भक्तांकडून ऐकलेली कथा, एक पास टाईम जी मी ऐकली होती ती मला शेअर करावीशी वाटली, म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो आहे. तर एकदा काय झालं की कृष्ण आणि भीम एकत्र होते आणि ते फिरत होते, असे जंगलात चालले होते. एका ठिकाणी एक डोंगर होता आणि तो सोन्याचा डोंगर होता, एकदम चकचकीत असा मोठा डोंगर होता. भगवान श्रीकृष्णाने भीमाला म्हटलं की हे भीम, तू या डोंगराला हलवू शकतो का? तर भीम म्हणाला, हे भगवंता, हो मी करू शकतो ते सहज. आणि भीम प्रयत्न करायला लागला की त्याला हलवत होता त्या डोंगराला. तर त्याला भीमांना काही ते हलत नव्हतं. तेव्हा भीम नम्रतेने म्हणाले, हे प्रभू, हे काय आहे एवढा मोठा डोंगर सोन्याचा, मला काही तो हलत नाही आहे. तेव्हा भगवंतांनी सांगितलं की हे सतयुगातलं हिरण्यकश्यपूच्या कानातलं कुंडल आहे, कुंडल. तर भीम आश्चर्यचकित झाला. भीमाने म्हणलं की हो, म्हणजे एवढा हिरण्यकश्यप बघा, किती विचार करा, कानातलं कुंडल एवढं मोठा असेल, भीम एवढा महान असून सुद्धा हालू शकला नाही, तर हिरण्यकश्यप किती मोठा असेल. तर मला हिरण्यकश्यपूचं गुणगान, हिरण्यकश्यप नक्कीच जय विजय आहेत पण गुणगान मला करायचं आहे नरसिंह भगवंतांचं. तर जेव्हा इकडे पुन्हा त्याच वेळी सतयुगामध्ये जाऊया आपण, जिथे नरसिंह भगवंतांचं आणि हिरण्यकश्यपूचं युद्ध चालू होतं. जेव्हा हिरण्यकश्यपूला नरसिंह भगवंतांनी पकडलं, त्यावेळी हिरण्यकश्यपू गायब झाला, म्हणजे दिसेना झाला नरसिंह भगवंतांना, कुठे गेला. तर नरसिंह भगवंतांनी पाहिलं की हिरण्यकश्यपू त्यांच्या नखात अडकला होता ज्या हिरण्यकश्यपूचं कानातलं कुंडल एवढं मोठं होतं, तो हिरण्यकश्यपू किती मोठा असेल, आणि एवढा मोठा हिरण्यकश्यपू तो अडकला होता नरसिंह भगवंतांच्या नखात. तर विचार करा, नरसिंह भगवंत किती मोठं विकराळ रूप त्यांनी घेतलं होतं. तर नरसिंह भगवंत आणि भगवंत अवतार यासाठीच घेतात. भगवंतांना नरसिंह भगवंत नाही, प्रल्हाद लाददाय नरसिंह आरतीमध्ये म्हणलेलं आहे, नमस्ते नरसिंहाय प्रल्हाद अल्लाददाय, भक्तांना आनंद देण्यासाठी आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी. तर आज नरसिंह भगवंतांना आपण प्रार्थना करू की हे प्रभू, आमच्या हृदयातले जे अनर्थ आहेत, हिरण्यकश्यपूपेक्षा पण मोठे आहेत, त्यांना तुम्ही नष्ट करा. आणि भगवंत नक्कीच नष्ट करणार. त्यांचं नाव पतित पावन आहे. आपण जरी पतित असलो तरी भगवंताचं नाव पतित पावन आहे. तर भगवंत आपणाला आपल्या पिताप्रमाणे, आईप्रमाणे आहेत. तर भगवंतांना प्रार्थना केल्यानंतर अशी प्रार्थना करायची गरज नसते आईवडिलांकडे, पण तरी जो प्रार्थना करतो, आईला वडिलांना जाऊन सांगतो, तर तो समजतो की मी स्वतः मुलगा आहे भगवंता, मी अज्ञानी आहे, मला काय सांगावं काही कळत नाही. तर या उद्देशाने आपण भगवंताकडे प्रार्थना करूया की आमच्या भक्तीचं रक्षण करा, आमचं रक्षण करा, आणि तुमच्याकडे तुमचं प्रेमप्राप्ती, भक्तिप्राप्ती, कृष्ण प्रेमप्राप्ती आम्हाला होऊ द्या, नरसिंह प्रेमप्राप्ती आम्हाला होऊ द्या. हरे कृष्ण.